महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे राणा दाम्पत्याला शल्य व्यक्त त्यांनी केलेलं आहे। यावेळी रवी राणांनी जॅकेट मागची कहाणी सांगितली। मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी अनेक जॅकेट शिवून घेतले होते आणि ते जॅकेट तसेच पडून असल्यामुळे मी दिवाळीत ते जॅकेट घातलं असं रवी राणा म्हणाले। तर नवनीत राणांनी शेरो शायरीमधून आपली नाराजी व्यक्त केली आहे। समंदर को गम है ना ही वो बता सकता है ना ही वो रो सकता है अशी आमची परिस्थिती असं त्या म्हणाल्या। एक जॅकेट शिवून ठेवले होते। मला असा विश्वास होता की मंत्री बनणार आहे, पण ते जॅकेट पडले असल्यामुळं मला असं वाटतं दिवाळी दसऱ्याला घासले पाहिजे, म्हणून मी आज घालत आहे। त्याच्यामध्ये गुलाबी आहे, निळे आहे, हिरवे आहे, लाल आहे, सगळ्याच कलर त्याच्यामध्ये आहे। म्हणून गुलाबी जॅकेटच घातलं म्हणून अजित पवारनी घातलं म्हणून मी घातलं असं नाही आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, अनेकदा मंत्री झाले, त्यांनी जॅकेट त्यांना घालावंच लागते, पण मी बनणार होतो म्हणून जॅकेट शिवले आणि तसेच पडले। बोलते ना समुंदर को गम है, समुंदर नहीं बता सकता है नहीं रो सकता है। वैसी परिस्थिति थी हमारी कि समुंदर इतना बड़ा है कि ना वो आंखों से बता सकता है ना वो बयान कर सकता है। तर त्याच पद्धतीचं भावना असेल त्यांची आणि मी ते काम करणारी आहे। त्यांचं दुःख त्यांनी सांगून दिलं की खूप सारे जॅकेट शिवले होते आणि वेळोवेळी आता एक एक म्हणून काढत आहे की शपथ नाही घेऊ शकले, तर त्याच पद्धतीने त्यांची भावना असेल। आशावादी आहात तुम्ही? हे पहा, मी कधी निराश नाही।